बघूयात मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली आपण ज्या पद्धतीने काल प्रिडिक्ट केलं होतं, ज्या पद्धतीने आपण निफ्टीचा व्ह्यू सांगितला होता, त्याच पद्धतीने निफ्टी परफेक्टली वर्किंग केलं. माझा तर व्ह्यू असा होता की आज किंवा उद्या जाईल 24,053 ला, पण आज मार्केटने 24,053 पण क्रॉस केला आणि 24,078 पण क्रॉस केला. आणि तुम्हाला मी ही पण कमिटमेंट सांगितलं की 24,078 जर ब्रेक केलं तर तुम्हाला एक चांगली रॅली मार्केटमध्ये दिसून येईल. ही काय चांगली म्हणजे खतरनाक म्हटलं तर काय हरकत नाही. आणि 24,074 पासून 24,273 सरासरी जर काढलं तर 110 पॉईंटचं रॅली आहे. 110 पॉईंटच्या रॅलीमध्ये एकच रेड कॅन्डल आहे. जसं आपण बोललो तसं त्या पद्धतीने मार्केटने बिहेवियर केलेला आहे आणि हे कंटिन्यू राहू शकतं. जस्ट आता मार्केट जे नेक्स्ट टार्गेट आहे ना ते 24,494 हे नेक्स्ट टार्गेट आहे निफ्टीसाठी. आणि हे उद्या म्हणजे एका दिवसात रॅली होईल की नाही असंभव आहे. पण जरी झालं तर उद्याही येऊ शकेल किंवा सोमवार मंगळवार तर आपल्याला 24,500 लेवल तरी दिसून येऊन जाईल. ओके. अजून पण आपला व्ह्यू कालच फ्यूज झालाय. जे पण आहे ते पॉझिटिव्हलाच आहे आणि पॉझिटिव्हलाच राहणार आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. आता एक जस्ट आपण एक स्टॉक्स काल दिला होता. फक्त त्या स्टॉक्सनं आपल्याला काय केलं, थोडी जरासं निराशा दाखवली होती. पण ती निराशा नव्हती. ऑलरेडी मी कालच प्रिडिक्ट केलं होतं. म्हणजे तुम्हाला कालच मी सांगितलं होतं की ज्या वेळेला ह्या लेवलनं ब्रेक होईल म्हणजे 880 ला वरती ब्रेक होईल त्याच वेळेला आपल्याला एंट्री करायची आहे. ह्या ठिकाणी जर ते आलं तर तो एक बाईंग झोन आहे. ह्या ठिकाणी पण चालू शकतं. जरी घेतलं तरी चालू शकतं असं पण आपण त्या गोष्टी बोललो होतो. आणि त्या हिशोबानं मार्केट पण फुलबॅक दिलं आणि मार्केटनं 870 पासून 880 10 पॉईंटची तर रॅली इथं दाखवलेली आहे. शेवटची 15 मिनिटाची कॅन्डल आहे. 15 मिनिटाची सॉरी 5 मिनिटाची कॅन्डल फक्त एक रिव्हर्सल दाखवली. पण अजून पण आपला व्ह्यू आहे हा स्टॉक्स बेस्ट आहे. काय असं हरकत नाही. ज्या आज म्हणजे काल ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने तर थोडं जर वर्किंग आहे. जस्ट ह्याच्यावर वरती ब्रेक केला तर ही पण लेवल आपल्याला दिसून येऊ शकते. जस्ट आता जर तुम्ही बाईंग केला असेल तर एकतर कमी क्वांटिटी घ्या. एकतर तुम्हाला जे क्लोजिंग करायचं आहे किंवा याचा जो स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस म्हणजे नाही असं म्हटलं तर काही हरकत नाही, क्लिअर गोष्ट. कारण ह्या स्टॉक्सला थोडं का महिना पुलबॅक द्यायचा आहे आणि तो पुलबॅक 893 पूर्ण असू शकतो आणि त्या अप साईडला तर बऱ्यापैकी जायला पाहिजे. जर याचा स्टॉप लॉस असेल, जर हिट मला वाटत असेल तर आपण ग्रुपला मेन्शन करेन. पण हा स्टॉक्स बेस्ट आहे. ऑलरेडी आपण जे आता पण ते बेस्टच आहे. काही विषयच नाही. त्यामुळे हा पण स्टॉक्स परत एकदा जाऊ शकतो. एक्झॅक्टली बघा आयजीएल पण स्टॉक पण बघू शकता. आयजीएल स्टॉकनं तरी खतरनाक मुवमेंट केलेलं आहे. सरळ सरळ जर व्ह्यू बघितला तर 408 बसून 415 हे टार्गेट होतं. फर्स्ट वेळा डन झालं, परत एकदा बाईंग झोनला आला आणि परत एकदा बाईंग झोन देऊन आपल्याला 424 पेक्षा पण 432 पण झाले दाखवलं. सरासरी 9.5 ते 9% रिटर्न दाखवले फक्त 2 ते 3 दिवसात. 9% रिटर्न नॉट अ जोक. विचार करा, एफडी पण तेवढी वर्षात देत नाही तेवढं आपण स्टॉकच्या माध्यमातून कमवतोय. तर ह्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की मार्केटचं डायरेक्शन प्लस तुम्हाला एखादा बेस्ट स्टॉक जे तुम्हाला दिवसातून किंवा 2-3 दिवसातून एक 2-3% तरी रिटर्न देऊ शकेल. अशा हिशोबाने आपण तुम्हाला स्टॉक्स काढून देणार आहोत. आता येऊया बँक निफ्टीमध्ये. तर एक्झॅक्टली बँक निफ्टीने पण आपलं चांगल्या पद्धतीने वर्किंग केलं आहे. इथे कहर केलं असं म्हटलं तर काही हरकत नाही. पण 51,021 ह्या लेवलला आपण एक प्लॅनिंग म्हणजे थोडं प्लॅनिंग होती की बाबा एवढ्या वेळेला टच केलं म्हणजे हा विकनेस असेल. पण आपण इथं कुठेही असं म्हणलो नाही की इथून कुठलाच रस्ता. आणि जो पण व्ह्यू होता निफ्टीमध्ये तो सेम इथं पण होता. विकनेस असं वाटलं पण आपल्या कंडिशननुसार आपल्या ह्याच्यानुसार आपली एंट्री ह्या ठिकाणी होते. एंट्री झाल्या जरा मार्केटनं ऑलमोस्ट परत डाऊन येऊन परत येतं पुलबॅक देऊन सेकंड टार्गेट पण डन केलाय. सरासरी 500 पॉईंटची रॅली आपण सहजच कॅप्चर केलाय फक्त प्रिडिक्शननुसार. ओके. आणि मार्केटसाठी जर आता जस्ट जर टार्गेट बघितलं नाही तर 51,729च्या वरती पण आपल्याला बेस्ट ट्रेड बेस्ट आणि बेस्ट असं म्हणते हरकत नाही. हा पण बेस्ट होता. आता ऑलरेडी आपण जर असं मार्केटमध्ये बाईंग आलेले असं म्हणलं तर काही हरकत नाही. चांगले ट्रेड मिळाले आहेत. तसेच चांगल्या ट्रेडच्या नुसार आपल्याला फक्त आहे त्या जे ट्रेड लाईन दिल्यात किंवा जे ट्रेड दिल्यात ते आहे हिशोबाने जरी वर्किंग केले तरी पण बेस्ट होऊन जाईल. ओके. निफ्टी बँक निफ्टीचं हे आपल्या अनालिसिस आणि हे स्टॉक्स आहे. हा स्टॉक्स बेस्टच आहे, काय असं हरकत नाही. तुम्हाला फक्त वाट बघायची 880 ह्या लेवलची ब्रेक होण्यासाठी. जरी तुम्ही इथे घेतला असेल तरीही चालू शकतं, काय असं हरकत नाही. अजून पण बेस्ट आहे स्टॉक्स हा. ओके. अजून जर स्टॉक्स कुठला असेल तर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगेन. ह्यासाठी आमच्या पेजला तुम्ही फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही एसी सर्च करू शकता. तुम्हाला तिथे पेज दिसेल, त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवा आणि आपल्या तिथं ग्रुपला जॉईन करा. त्यामध्ये बरेच ट्रेड आणि हे लॉजिक्स प्लस बऱ्याच अशा गोष्टी तिथं तुम्हाला सांगितल्या जातात. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.